MS चक्रा आलेली आहे फायनली तेलंगणामध्ये. वेलकम टू तेलंगणा. सातारकर आलाय तेलंगणामध्ये. ऍक्सेंटनी सातारकर नसेल पण माझा बॉर्न झालाय साताऱ्यामध्ये. तुम्हाला फिरवतो तेलंगणा हैदराबाद. हम आहे सरकार न हो ऐसा कभी हो सकता है. रेड 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 इथे आहे बघा कर्नाटका. 575 किलोमीटर झालेला आहे. आणि तुम्हाला आता मी ओव्हरऑल सीएनजीचं कॅल्क्युलेशन दाखवतो. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, आज आपण करतोय आपल्या ट्रिपची सुरुवात. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठे निघालेलो आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला फुल मजा येईल आणि फुल ऑन तुम्हाला समजेल की ग्रँड आयटेन निओस फर्स्ट एव्हर लॉंग ट्रिप वरती चाललेली आहे. फर्स्ट एव्हर. आम्ही एवढ्या लांब पर्यंत कधी गेलो नाहीये कार घेऊन. रोड ट्रिप फर्स्ट टाइम आपली जिंदगीतली 3 वर्षामधली. गाईज आम्ही पण एन्जॉय करतोय, तुम्ही पण एन्जॉय करा व्हिडिओ बघून. स्टे ट्यून. तर गाईज ट्रिपची सुरुवात होते काच पुसण्यापासून. सगळं मी आधीच क्लीन केलेलं, तरी पण सुद्धा घाण बसलेली आहे. कबुतरांना कोण अडू शकतं. फर्स्ट मोटो असतो ट्रिपचा की पहिले गाडी एकदम नीट पाहिजे, ग्लास एकदम क्लीन पाहिजे, तेव्हा व्ह्यू तुम्हाला चांगला येईल आणि मला ड्राईव्ह करायला मजा येईल. ग्रँड आयटेन निओस आपली फर्स्ट टाइम इन हिस्ट्री. मित्रांनो, ट्रिपची सुरुवात करूया आपण ट्रिप मीटर 0 करून. तर बी आपण करतोय 0. ही आपली ओव्हरऑल ट्रिप असणार आहे. आणि ए आपला सीएनजीचा असतं. सीएनजी मी आधीच भरलेलं, पण आपण तरी पण पुण्याच्या बाहेर गेल्यावर टॉपअप करू. आणि पेट्रोलची गरज नाहीये मला वाटतं, जेव्हा लागेल तेव्हा आपण भरूया. आणि चला बघूया आपल्या किती किलोमीटर आज आहे. तर हैदराबाद आहे 581 किलोमीटर. लागणार आहेत 11 तास. 11 तास. स्टार्ट करूया. कुठून दाखवते आपल्याला. सो आपल्याला पहिले तर हडपसर क्रॉस करायचंय पुणे. ओ माय गॉड, NH65 इज क्लोज. तर बघूया लेटेस्ट कंडिशन काय आहे NH65 ची. हैदराबाद इज क्लोज्ड. NH65 इज क्लोज्ड. ओ माय गॉड, कसं जाणार अमन, कसं जाणार बायको आपण. तर बघूया, एक्सपेरिमेंट करूया. आम्हाला पण माहित नाही काय झालं रस्त्याचा. रस्ता 1 आठवडा आधी बंद होता. सो आता चालू झाला असणार आहे, कारण न्यूज मध्ये दाखवतं की 2 दिवसच बंद होता आणि 2 दिवसानंतर चालू झालेला, कारण पूर आलेलं तुम्हाला माहितीच आहे. सो गाईज करूया आपल्या ट्रिपची सुरुवात. तर बोला गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, 6:40 झालेले आहेत. आमची ट्रिपची सुरुवात सकाळी सकाळी झालेली आहे. मॉर्निंग. आमचा रात्री प्लॅन तर होता की 4 वाजता निघायचं, 3 वाजता उठूया, सगळं काही करूया. अलार्म लावला, पण अलार्म बंद करून परत झोपलो. सो दॅट्स द लाईफ ऑफ द डेव्हलपर. तर आमचं अटायर बघू शकता, एकदम आम्ही कॅज्युअल आहे. कॅज्युअल कारण रिलॅक्स पाहिजे. रिलॅक्स असलं पाहिजे. हा, 11 तास बसायचं. 11 तास तर मॅप दाखवतोय, आम्हाला माहित नाही किती वेळ दाखवेल. ओ 10 तास झाले लगेच. कस काय. नाईस. आता 11 तास दाखवत होतं, लगेच चेंज झालं 10 तास. गुगल मॅप, गुगल माता राणी. मित्रांनो, आम्ही आमची ट्रिप करतोय पुण्याच्या एका टोकापासून. आता आम्हाला जायचं पुण्याचं दुसरं टोक म्हणजे हडपसर. वी कॅन डू इट, वी कॅन डू इट. होऊ शकतं. ग्रँड आयटेन निओस आपल्याला सुखरूप पोहोचवेल. तर मित्रांनो, ऑलमोस्ट 40 मिनिटं लागलेत आम्हाला हडपसरला पोहोचायला. आणि आता आम्ही शोधतोय सीएनजीचा पंप. तर पहिला टॉपअप करायचा. आता आहे ऑलरेडी सीएनजी, पण तरी पण मला वाटतंय भरून टाकावं, कारण पुढे सीएनजी पंप भेटेल नाही भेटेल नॉट शुअर. गन्ने का ज्यूस तर टाकायला लागणारच आहे कुठेतरी. तर मित्रांनो, 4 किलो सीएनजी आपल्या गाडीत बसलेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट 4 किलो ऑलरेडी असणार आहे. तर ही आपली ट्रिप ए आहे, ती आपण 0 करूया. हे आपलं सीएनजीचं ॲव्हरेज असेल. आणि बी आपली जी पूर्ण ओव्हरऑल ट्रिप आहे ती असणार आहे. तेलंगणामध्ये आपल्याला जायचं आहे. 537 किलोमीटर दाखवतंय. अरायवल आहे 5:11चं. तर मित्रांनो, सोलापूर आहे इथून 238 किलोमीटर. तर मला नाही वाटत आपल्याला मध्ये कुठे सीएनजी फील करावं लागेल. सोलापूरमध्ये भेटलं की आपण पुण्यापर्यंत हैदराबाद पर्यंत पोहोचू, असं माझं कॅल्क्युलेटेड एस्टिमेशन आहे. तर आपल्याला आता एकदा इथे भरला हडपसर, एकदा सोलापूर, आणि त्याच्या पुढे एकदा कुठे भेटला तर आपण फुल सीएनजी मध्ये हैदराबादला पोहोचू शकतो. आणि मॅप वरती बघितलं तर हायवे अजून पण क्लोज आहे. तर आता सस्पेन्स झालाय की आम्ही पोहोचू की नाही हैदराबादला. फिरायचे तर तेवढे रिस्क घ्यायलाच लागतात. काय बोलते बायको. तर याच्या पुढे व्हिडिओ पूर्ण बघत राहा. सोलापूरच्या पुढे आम्ही पोहोचतोय की नाही हैदराबाद, की आम्हाला कुठे मध्ये स्टे करावा लागतोय. व्हिडिओ नक्की बघा, खूप मजा येणार आहे तुम्हाला. गाईज, ड्रोन शॉट पण तुम्हाला दिसणार आहेत रस्त्यामध्ये. फक्त हे वेदर क्लिअर पाहिजे आणि हा पाऊस नाही पाहिजे.
मित्रांनो सकाळी निघालो तेव्हा पाऊस पडत होता, बारीक बारीक पाऊस होता. आता बघा कडक ऊन, डायरेक्ट सूर्य डोळ्यावर. मस्त आम्ही स्पीड मेंटेन केलेला आहे. हा आहे नॅशनल हायवे 65. तर आम्हाला याच्यावरच कंटिन्यू करायचं. तर मित्रांनो आमच्या जर्नी मधला आजचा पहिला टोल. तर हा टोल नका कुठलाही मी पुढे जाऊन सांगतो. तर गाईज मला हे सांगायचं तुम्हाला की मी काढलेला आहे अॅन्युअल पास, जो राजमार्ग या ऍप वरती मी गेलो आणि तिथे फक्त आपला नंबर टाकायचा, गाडीचा नंबर टाकायचा आणि तिथे आपला फास्टॅग दाखवतो जो की ऍक्टिव्ह आहे आणि त्याच्यावरती आपण डायरेक्ट अॅन्युअल पास काढू शकतो. तर मी 3000चा पास काढलेला आहे. तर मित्रांनो फर्स्ट आपला अॅन्युअल पास कट होणार आहे इथून. हो जा ये 200 टोल आपण क्रॉस करू शकतो. तर आता हे 199 झालं पाहिजे. होप सो की हा माझा अॅन्युअल पास मधून कट झाला पाहिजे, नाहीतर माझे फास्टॅग मधले खूप पैसे जातील. कारण आमच्या पूर्ण जर्नी मध्ये टोल लागणार आहेत 790 रुपयाचा. हे मला गुगल मॅपवर दाखवलेलं. 790 इंटू 790 आपण करूया 1600 रुपये. 800 पकडून जाऊ 1600. तर ते मी 3000 भरून वाचवलेले आहेत. आता पुढच्या वर्षीपर्यंत मी 200 वेळा टोल क्रॉस करू शकतो कुठलाही, जो नॅशनल हायवे वरती आहे तो. आपला जो स्टेट हायवे वरती जे बस असं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे त्याच्यावरती जे टोल आहेत ते एक्झाम नाही होत. गडकरींच्या अंडर जे हायवे आहेत ना, गडकरी आमच्या काकांच्या अंडर जे हायवे आहेत ना, त्यांचाच फक्त हे लागतं. समजलं ना? मग लाईक करा. काय आता कुठून क्रॉस करू बाबा मी हायवे? आणि त्यांनी 2 कपडे लावलेत लाल. भाव तुझं कुठं आहे ते आणि तू केवढूशा कपड्यावर चाललंय. आणि आरटीओ यांच्यावर कधी काही कारवाई नाही करणार. आम्ही नुसतं एक रूल तोडला, सिग्नल तोडला की आमची जिंदगी खराब होते. बघा हे असलं काय काय घेऊन चालतं ट्रक. तर कसं क्रॉस होणार काय माहिती? ट्रक जर आला तर तो कसा क्रॉस होईल या रोडवरती? आजच्या दिवसातला आमचा पहिला स्टॉप. थोडा चेकिंग करूया टायरची. ग्रँड आयटेन निओस. आज भरपूर चालायचंय बेटा तुला, नीट चाल. आहे मानकर डोसा. कुरकुमच्या पुढे आलो आम्ही आता. माहित नाही कुठलं तरी कॉलेज दिसतंय. मला कमेंट करून सांगा कोणती लोकेशन असेल ही. या ब्रेकफास्ट कर आमच्यासोबत. तर मित्रांनो 121 किलोमीटर आम्ही घरापासून कंप्लीट केलेलं आहे आणि आता मस्त ब्रेकफास्ट करून आम्ही आता निघतोय परत NH65 वरती. अजून 450 किलोमीटर बाकी आहे. लागणार आहेत 8 तास. 5:28 ला आम्ही पोहोचणार आहे संध्याकाळी. हैदराबादचं एक खासियत आहे रिंग रोड, जे की आपण आज बघणार आहे. वेदर एकदम क्लिअर झालंय आता. पावसाचं नामोनिशान मिटलेलं आहे पूर्ण. मित्रांनो सोलापूर राहिलेला आता 148 किलोमीटर आणि हैदराबाद आहे 450. हा काय मस्त रोड आहे, काय नजारा आहे. मस्त 90-80 100 वर मस्त क्रूज करत चाललोय आम्ही. छान दिसते म्हणून नाही तर समजून घेते म्हणून जीव लावतो मी तुला. वा 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 वा. मित्रांनो आजचा आपला दुसरा टोल येतोय आता. झाला फायनली ग्रीन सिग्नल. तर मित्रांनो आम्ही केलेले आहेत 200 किलोमीटर कंप्लीट आजचे आणि वाजलेले आहेत 11:15 आणि आमचा येतोय तिसरा टोल. शिवाईला काढलेला आहे मागे. शिवाई येते रिव्हर्स. आता काय फास्टॅगचे पैसे जमले का? एसटी महामंडळ 100% इलेक्ट्रिक. भारी आहे त्या बस. एकदा बसायला पाहिजे. आपण बसलो नाही ना. सातारा पुणे पण चालतात. वेलकम टू टोल प्लाझा खुलजा सिम ये. सीएनजी पण झालेला आहे आता. हाफ टंकी आता आपल्याला आरामात सोलापूरला पोहोचवेल. सोलापूरला आता सीएनजी शोधावं लागेल. हायवेला असला तर खूप बरं, नाहीतर थोडं उतरून जायलाच लागेल. हॉटेल भाग्यश्री यायलाच लागतंय. जायचं का हॉटेल भाग्यश्रीला? तुला डिस्काउंट देतील स्पेशल. तुझं भाग्यश्री नाव आहे म्हणून. हा आमची भाग्यश्री तर प्युअर व्हेज आहे. बकऱ्याकडे बघणार पण नाच करते का? यायलाच लागतंय हॉटेल भाग्यश्री. आपण उघडू. आम्ही साताऱ्यात त्याची ब्रांच उघडू. आहा जरा इश्क चढा रे. आहा तर मित्रांनो आजच्या दिवसातला आमचा पहिला खराब पॅच.
काम चालू आहे इथे ब्रिजचं. सगळा रोड उखडलेला आहे आणि इथे ना नॉर्मल ट्रॅफिक कमी आहे, म्हणजे आपल्या कारवाला ट्रॅफिक, बाईकवाला ट्रॅफिक कमी आहे. आणि इथे जास्त ट्रॅफिक आहे ते ट्रकचं. कंटिन्यू सगळे ट्रक, दोन्ही लेनमध्ये ट्रक चालत आहेत, इकडून तिकडे आपल्याला फिरायला लागतंय. हायवे एकदम मस्त आहे. आत्ता खराब लागला. 228 किलोमीटर मी चाललोय, म्हणजे आत्ता खराब लागला. पूर्ण वेळ मस्त रोड होता. मित्रांनो 11:15 वाजलेले आहेत आणि आलेला आहे आमचा आजचा 4था टोल. हा 4था टोल झाला की मला वाटतंय सोलापूर एंट्री. 75 रुपयाचा हा टोल आपल्याला फ्री 15 रुपयाचा. फ्री काही भेटत नसतं मित्रांनो, फ्री काहीच नसतं जगात. फ्री भेटते तिथं झोल आहे समजा. 4था टोल प्रारंभ. थँक्यू. विजिट अगेन. येस, हेच तो वेदर पाहिजे होता आम्हाला, पण एवढं ऊन नको प्लीज. सोलापूर मॅडम एन्जॉईंग. फुल पिलं विलं घेऊन एन्जॉय. वॅकेशनला चाललो आम्ही. वॅकेशन. लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम टू सोलापूर. तर मित्रांनो हैदराबाद आता इथून राहिलेलं आहे 300 किलोमीटर. सोलापूर सिटीला आम्ही गेलेलो आहे बायपास. तर मित्रांनो लेफ्ट साईडला हैदराबाद, राईट साईडला सोलापूर. कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर. तर गाईज फायनली सोलापूरमध्ये CNG भेटलेला आहे 92 रुपये. किती बसतो बघूया. ऑलमोस्ट 7 किलो बसतो. तो हो 244 पहिल्या CNG मध्ये चाललेली, अजून चालली असती. 1 किलो बाकी होता. पण आता आपण हे करूया 0 ट्रिप A0 आणि टोटल झालेली आहे 280 आता ऑलमोस्ट होईल. आणि 8 किलो CNG भरलेला आहे. एकदम CNG ची टंकी फुल. मित्रांनो हा NH65 आहे, तोच आपण कंटिन्यू करणार आहे पुढे आता. हा गावात नाही वाट पलीकडून. हा म्हणून हे उलट्या जातात गाड्या. धनगर मोर्चा. मित्रांनो आम्ही चाललोय आणि कलेश नाही होणार असं काय होईल का? हम जा रहे और कांड ना होवे ऐसा कभी हो सकता है क्या? तर समोर झालेला आहे मॅटर. तर गावातले बोलतायत, तिथे तुम्ही ऐकलंच गावातले काय बोलतायत की इथे आहे मोर्चा चालू. आणि मोर्चाचा काय धनगरांचा मोर्चा चालू आहे, काहीतरी आंदोलन ह्याच्यासाठी असणार आहे, आरक्षण वगैरे त्यासाठी. पण गावातून एक रस्ता आहे. आता मी विचार करतोय थांबायचं इथे की काय करायचं, की उलटं फिरून जायचं. पण इथे मॅपमध्ये दाखवते की फ्लडेड रोड, म्हणजे फ्लड आलाय त्यामुळे मॅटर झालंय. आणि गाड्या सगळ्या उलट्या चालल्यात. आणि कुठल्या गाड्यात काय येत आहेत म्हणजे सोडला असावं, पण काय सांगता येत नाही. थांबूया थोड्या वेळ. आता काय करू शकतो. हम आए और कांड न होवे ऐसा कभी हो सकता है क्या? तर मित्रांनो 5 मिनिटात आम्हाला आता रस्ता मोकळा केला असं वाटतं. आता बघूया पुढे काय होतं एक्झॅक्ट. तर मित्रांनो साईडनी वाट काढत पुढे चाललोय. किती ट्रकची मोठी लाईन आहे तुम्ही बघू शकता. प्रॉब्लेम होणार आहे आता. इथून उलट पण नाही फिरू शकत. देयर इज नो वे टू गो बॅक नाऊ. आम्ही खूप पुढे आलो आता. बघू शकता इथं तुम्ही रेड 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 इथपर्यंत. तरी मी बोलत होतो एवढा रस्ता खाली कस काय. मी तुम्हाला बोलणारच होतो की वा असला रस्ता पाहिजे. कुठलीच गाडी नाही काय नाही, सगळ्या अर्ध्या गाड्या उलट्या येत होत्या. तेव्हा मला वाटलं की यार काहीतरी मॅटर आहे, डाऊट आहे. आणि पुढे गेल्यावर मॅपनी अचानक असा धोका दिला ना रेड रेड, मग याच्यात अडकलो. आता 2 लेन ऑलरेडी ट्रकनी कब्जा केलाय, तर ह्याला बाहेर टाकायची गरज आहे का? कसं यार का दिमाग लावतात काय माहित. तर मित्रांनो धनगर आरक्षणासाठी मोर्चा होता. तर मोर्चामुळे पूर्ण त्यांनी रस्ता जाम केलेला आणि फुल ट्रॅफिक जाम. अख्खा 1 किलोमीटर जाम होतं. मी साईडनी गाडी टाकून कशी तरी काढली. रजा आहे ना. तर मित्रांनो सगळं ट्रॅफिक वगैरे पार करून आम्ही आलेलो आहे आमचा आजचा 5वा टोल. एवढं मस्त वेदर झालंय, मध्ये मध्ये हलका हलका पाऊस येतोय. तर हा असणार आहे 65चा टोल. बट आपला हा पण अॅन्युअल पासच्या अंडर येणार आहे.
त्याच्या मागे एक आर्टिका आहे, तुम्ही बघू शकता. त्याचा पुढे नंबर प्लेट नाही, तर पुढे जाऊ दे आपण, मग त्याला आपण दाखवतो. हे बघा, याच्या मागे पण नंबर प्लेट नाही, पुढे पण नाही, आणि फक्त पोलीसची पाटी टाकली आहे. असं पाहिजे कॉन्फिडन्स जिंदगीमध्ये. एवढा कॉन्फिडन्स आला तर काय. मी किसी को डरूंगा नाही. तर मित्रांनो, महानगर गॅस दिसलेला आहे उमरगाच्या जवळ. उमरगा आहे आता 2 किलोमीटर, आणि आम्ही 75 किलोमीटर चाललोय सोलापूर पासून, पण तरी पण टाकून घेतो, परत टेन्शन नाही पुढे. 85 चालत गेलं का. तर मित्रांनो, ऑलमोस्ट 3 किलो CNG बसलाय. गाडीची हालत तुम्ही बघू शकता. थोडा पणे पाऊस लागलेला, त्यामुळे चिखल लागलाय. एवढं काय खराब नाही झाली. MH11 निघाली तेलंगणाला. काय बायको, कशी आहेस? मजा येते? किती वाजले? 2:45 होतील. अजून आम्हाला लागतील 4 तास, 3.5-4 तास. मजा येते ड्राईव्ह करायला. रस्ता मध्ये खराब आहे, पण फन टू ड्राईव्ह आहे. निऑस CNG वर पूर्ण साथ देते. मला वाटतं आता पूर्ण हैदराबादपर्यंत पोहोचणार, आणि पोहोचून अर्ध राहील अजून थोडं. मित्रांनो, कर्नाटकात पोहोचलो नाही अजून, तर FM चालू झालं कन्नडमध्ये. जय कन्नडा. तर मित्रांनो, आमच्या जर्नी मधला आलेला आहे 6वा टोल, आणि हा मला वाटतं आपल्या महाराष्ट्रातला लास्टचा टोल असणार आहे. आणि पुढे जाऊन आम्ही आता कर्नाटकामध्ये मिळणार आहे. कर्नाटक बॉर्डर आता जवळच आलेली आहे, आणि हा टोल आहे 65 रुपीज. स्मूथ. लालपरी पोहोचलो आहे महाराष्ट्राच्या चेक पोस्ट वरती. तर हा बॉर्डर चेकपोस्ट आहे. या साईडला दिसत आहेत सगळे ट्रक चेक होत आहेत, आणि बॅरिकेटिंग आहे इथे. हैदराबाद 210, विजयवाडा 492, संगारेड्डी 152. तर इथूनच आम्हाला आता तेलंगणाच्या गाड्या दिसायला लागल्या. तेलंगणा स्टेट. गाईज, वेलकम टू कर्नाटका. समोर बघू शकता तुम्ही, लँग्वेज चेंज झालेली आहे. बॉर्डर आम्ही जस्ट क्रॉस केली. चेकपोस्ट वरती पोलीस होते, सो आम्ही जास्त व्हिडिओ नाही बनवली. पण वेलकम टू कर्नाटका. काय पण बोला, पण कर्नाटकचे रोड एकदम मस्त असतात. केवढे भारी वाटते हे. गाईज, एक छोटासा स्ट्रेचिंग ब्रेक. 2-2.5 तास हैदराबाद. तर मित्रांनो, आजच्या आपल्या ट्रिपचे झालेले आहेत 400 किलोमीटर कम्प्लीट, आणि वाजलेले आहेत 3:45. आता थोडा कंटाळा यायला लागलाय. आम्ही लंच ब्रेक घेतला नाही, कारण आम्ही नाश्ता मस्त केलेला खूप, आणि टाइमपास तर मागे चालूच आहे. थोडाफार कचर पाचर नाही, टचर. पुढे क्लाउड बघा यार, कसलं भारी वाटतं. आणि कर्नाटकची पूर्ण लाल माती. लालपरी दिसली आपल्याला. चला बघूया कोणती लालपरी आहे, कोणती लालपरी चालली आहे हैदराबादला. हैदराबादवालीच असेल, बार्शी. लालपरीला पकडते. लालपरीत कोण बसले? हैदराबाद लालपरी. मगाशी आम्ही सातारा हैदराबाद सुद्धा बघितली, म्हणजे साताऱ्याहून सुद्धा हैदराबादला आहे लालपरी. मित्रांनो, आलेला आहे आमचा आजच्या ट्रिपचा 7th टोल. किती टोल लागतात यार, भरपूर टोल आहेत. हो, 115. हा थोडा कॉस्टली आहे टोल. काहीच एक शॉर्ट ब्रेक. कॅफे 24, हॉटेल 24. खूप मागून बोर्ड लागलेले याचे. बघूया, बोललो ट्राय करूया. चांगलं वाटतंय काय, चांगलं कॅफे वाटतंय. थोडं वेगळं आहे, हटके. तर मित्रांनो, मस्त कॅफेमध्ये आलेलो आहे. कॅफे हॉटेल 24. वाव. खायला वगैरे थांबलोच नाही. सकाळी जे आपण नाश्ता केला तैसा भूर निघाला. भूर डायरेक्ट तेलंगणामध्ये येऊन पोहोचलो. सॉरी, अजून आम्ही कर्नाटकामध्येच आहे. तेलंगणा बॉर्डर आता पुढे येईल 15-20 मिनिटात. तर मित्रांनो, आम्ही आत्ता इथे आहे बघा. कर्नाटका, महाराष्ट्र क्रॉस करून कर्नाटकमध्ये पोहोचलो आहे, आणि पुढे आहे आपला हैदराबाद, तेलंगणा. गाईज, मस्त होता. मस्ट हॅव स्टॉप आहे. जर तुम्ही हैदराबादला जाताय ना, तर इथे येऊन थांबू शकता. एकदम हायजीन मेंटेन केलेलं. वॉशरूम एवढे क्लीन, खूप भारी. आवडला. 24. गाईज, एव्हरीथिंग लुक्स गुड. इंजिन चांगलं साथ देते. कापा.
1.2 ब्रेक खूप झाला, स्ट्रेचिंग पण झाली. आपण निघूया आता, निघूया. चलो निघायचं बेबी. गाइज वेलकम टू तेलंगणा, हैदराबाद. 134 किलोमीटर. सो बॉर्डर आता जस्ट आम्ही क्रॉस केली आणि नजारे बघू शकता यार. तेलंगणा खूप भारी वाटते. कर्नाटक तेलंगणा सेमच आहे, आता बॉर्डरवरच आहे त्यामुळे. पण आता क्लायमेट एवढं भारी वाटते ना यार. क्लाउड असे खाली आलेत, ब्ल्यू स्काय आणि एवढी साईडला ग्रीनरी. असं कंटाळासारखं नाही वाटत आहे मला. आज किती चालवली आम्ही? 455 किलोमीटर गाडी चालवली. अजून 120 जायचंय. तर मित्रांनो, MS चक्रा आलेली आहे फायनली तेलंगणामध्ये. वेलकम टू तेलंगणा. सातारकर आलाय तेलंगणामध्ये. ऍक्सेंटनी सातारकर नसेल, पण माझा बॉर्न झालाय साताऱ्यामध्ये. फर्स्ट ट्रिप माझ्या गाडीची आणि माझ्यासोबत माझ्या बेबीची सुद्धा. लॉंग ड्राईव्हला. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. माझ्यासोबत तुम्हाला फिरवतो आज तेलंगणा, हैदराबाद फिरवतो. आमचा आजचा 8वा टोल काट. गाईज आता होणार आहे सनसेट लवकरच. पण यार मला रस्ते खूप आवडले. काय बोलते, एक खड्डा स्मूथ. मी मगाचपासून 90-100 कंटिन्यू 1 तास झालं. मी 1 तास एक खड्डा नाही भेटला मला, एक खड्डा. आणि असला भारी सनसेट बघत आणि एवढे भारी रोड. मजा आली यार, भारी. इथे एक पॅच नाही, पूर्ण असा मक्खन जैसा रोड, मक्खन. ही तेलंगणाची सदाशिव पेठ या साईडला. आता येणार आहे संगारेड्डी. 12 किलोमीटर. हैदराबाद 76. पण आम्ही जे हॉटेल बुक केले ते 63 किलोमीटरवरच आहे. तर बघूया आपले कसे जातात 4 दिवस हैदराबाद मध्ये. आजचा अख्खा दिवस तर आता संपला ड्रायव्हिंग मध्ये. 512 किलोमीटर चालवलंय. तर गाईज आलेलो आहे संगारेड्डी मध्ये आणि पहिला सिग्नल हायवेचा आमचा टोल रोड संपलेला आहे. आता सिग्नल आलेला आहे. वा, पहिल्यांदा कर्नाटक नंतर ही महाराष्ट्राची गाडी दिसली आहे. MS-05 कल्याण डोंबिवली. APTSच्या जंगलात आपला महाराष्ट्र. हैदराबादचं ट्रॅफिक चालू झालेलं आहे. काम चालू आहे ब्रिजचं आणि ऑफिस टाइम असल्यामुळे अजून खूप गर्दी आहे. तर अजून 35 किलोमीटर आणि 44 मिनिट्स लागणार आहेत. जोपर्यंत रिंग रोड लागत नाही तोपर्यंत असंच राहील. मी आता चढतोय रिंग रोड वरती. रिंग रोडला सुद्धा टोल आहे. मला खरं माहित नाही कुठे चाललोय आम्ही, पण रिंग रोड दिसतोय. हा एवढा मोठा 4 लेनचा रिंग रोड आहे आणि 120चं स्पीड लिमिट आहे. भारी वाटतंय, एक्सप्रेस हायवे सारखंच दिसतंय. तर चला आता थोडा आपण स्पीडची मजा घेऊया. लेट्स रोल. तर मित्रांनो 6:46 झालेले आहेत. कम्प्लीट 12 तास झालेले आहेत. आम्ही ड्राईव्ह करतोय टुवर्ड्स हैदराबाद आणि फायनली आम्ही हैदराबादला पोहोचलेलो आहे. राहिलेलं आहे 23 किलोमीटर आमचं हॉटेल. आणि काय भारी रिंग रोड आहे हैदराबाद. लाजवाब, काय भारी रिंग रोड आहे. वाव. पुण्याचा जेव्हा रिंग रोड बनेल तेव्हा काय मजा येईल यार कुठे पण जायला. असं फटकन 120चा स्पीड लिमिट. 120. आपल्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला पण नाही 120चा स्पीड लिमिट. ग्रेट जॉब माय नवरा. थँक्यू. 12 तास तू ड्राईव्ह केलंय. थँक्यू. अवॉर्ड भेटला पाहिजे कुठला तरी. येस, 12 तास आणि अजून थोडे 30 मिनिट्स. मग हा, बेडवर असं झोपणार मस्त आराम. झोप. हायवे तर मस्त होता पण टोल पण तसंच असणार आहे. डंपाक हायटेक्स फायनान्शियल डिस्ट्रिक्ट. असं वाटतं दुसऱ्या देशात आलंय. काय कसलं भारी वाटतंय. काय असेल वन ऑफ माय फेवरेट स्टोर. मित्र आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या हॉटेलला. गाडी इथे गेलेली आहे पार्क. गाडीची अवस्था बघू शकता. तर एवढी काही खराब नाही झाली कारण पाऊस थोडाच वेळ होता. सो आमचा हॉटेल इथे आहे कासा.
तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे हैदराबादमध्ये आणि तुम्हाला दाखवतो पूर्ण किलोमीटर्स किती झालेले आहेत. 575 किलोमीटर झालेले आहे. आमची सकाळपासून जर्नी आम्ही स्टार्ट केलेली आणि एक्झॅक्टली 13 आवर्स कंप्लीट झालेले आहेत. 13 तासानंतर आम्ही पोहोचलो हैदराबाद आणि टोटल किलोमीटर 575 नॉट बॅड. आणि तुम्हाला आता मी ओव्हरऑल सीएनजीचं कॅल्क्युलेशन दाखवतो. कॅल्क्युलेट केलं असं सकाळी मी भरलं 416 जे आपलं हडपसरला भरलं ते, 747 सोलापूरमध्ये भरलं ते आणि 256 मरगा असं आहे आपले कॅल्क्युलेशन. 1419 म्हणजे 1400 रुपयामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे हैदराबादमध्ये. येस, सीएनजी गाडी आपल्याला परवडू शकते. पेट्रोलवरती थोडंफार जाईल आसपास 2,500-3,000 पर्यंत. कशी वाटली तुम्हाला आमची ही पूर्ण हैदराबादची जर्नी, पुणे टू हैदराबादची जर्नी मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.